मित्रांनो, ज्ञानदेव सीसीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. माझ्या समोर आज इयत्ता चौथीची काही मुलं आहेत जी स्कॉलरशिपला फॉलो करत आहेत. गेल्या एका महिनाभरामध्ये आम्ही स्कॉलरशिपचा मराठी विषय हाताळत होतो. त्यामध्ये या सर्वांनीच चांगल्या प्रकारे पाठांतर केलेले आणि त्या पाठांतराची आज आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून टेस्ट घेत आहोत. आपण एकेकांना झालेल्या सगळ्या घटकांवर एक एक दोन दोन प्रश्न विचारू. तर आपण सुरुवात करत आहोत सर्वप्रथम स्वरापासून. सांग तुझं पूर्ण नाव. स्वरा सुरेश गुंडरे. ही नागोनाजवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी आहे. स्वरा, उपसर्ग घटित या शब्दाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? प्रेफिक्स. काय स्पेलिंग? PREFIX. लिंगाला काय म्हणतात? जेंडर. काय स्पेलिंग? GENDR. काळाला काय म्हणतात? टेन्स. काय स्पेलिंग? TENSE. वर्तमान काळाला काय म्हणतात? प्रेझेंट टेन्स. काय स्पेलिंग? PRESENT तू पूर्ण 28 राज्यांच्या राजधानी पाठ केलेले हो. हाय ध्यानात गेलं? पाठ आहे. मी आता काही राज्यांची नाव घेतो, तू त्यांची राजधानी सांगायचं. केरळ, तिरुवनंतपुरम. हरियाणा, चंदीगड. महाराष्ट्र, मुंबई. गुजरात, गांधीनगर. ओडिसा, भुवनेश्वर. हिमाचल प्रदेश, शिमला. आसाम, दिसपूर. आपण अशातच काही रोमन अंक पाठ केले. झालेत का पाठ? हो. 200 चे किती आहे? CC. 900 CM. 2000 MM. 50 L. मी काम करते. कोणता काळ आहे? भविष्य काळ, वर्तमान काळ की भूतकाळ? मी काम करते. वर्तमान काळ. महेश नवोदयाला लागेल. हा काळ कोणता आहे? वर्तमान काळ, भूतकाळ की भविष्य काळ? भविष्य काळ. आम्ही आईस्क्रीम खाल्ली. हा कोणता काळ आहे? भूतकाळ. 10 या संख्येत रोमन अंक किती आहे? 10 चा X. 100 चा C. 500 चा D. तर अशा प्रकारे अतिशय छान उत्तर स्वराने दिलेली आहे. यानंतर बघा कार्तिकी. सांग तुझं पूर्ण नाव. कार्तिकीय मोलुकर्डे. आणि ही आमच्या कानडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी आहे. हिनं सुद्धा अतिशय छान पाठांतर केलंय. प्रत्यय घटित शब्द याला काय शब्द इंग्रजीमध्ये? प्रेफिक्स. सफिक्स. काय स्पेलिंग? PREFIX. तू राज्य आणि राजधानी पाठ केले. हो. जम्मू आणि काश्मीरची काय राजधानी? श्रीनगर. पंजाब, चंदीगड. केरळ, तिरुवनंतपुरम. तामिळनाडू, चेन्नई. कर्नाटक, बंगळुरू. महाराष्ट्र, मुंबई. गोवा. पणजी. लिंग याला काय शब्द आहे इंग्लिश जेंडर. मध्ये? काय स्पेलिंग? GENDR. जेंडर. राजा याचं लिंग बदल करताना कसं होईल? राणी. मुलगा, मुले. मुलगाचं मुली होईल का मुलगी होईल? मुलगी. लिंग बदल करताना एकूण किती लिंग आहेत मराठीमध्ये? 3. कोणते कोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. काय व्याख्या आहे पुल्लिंगाची? मराठी भाषेत लिंगाचे 3 प्रकार आहे: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता आपण सविस्तर पाहू. पुल्लिंग व्याख्या: ज्या नामावरून आपणास पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग समजावे. जसे की उदाहरणार्थ चंद्र, तलाव, मुलगा, राजा, शिक्षक इत्यादी. रोमन अंक पण तू पाठ केले? हो. 100 चा किती? C. 50 L. 40 XL.
500, डी 700, डी डबल सी 400, डी सी DC का CD? सी डी यानंतर आता महेश आहे. सांग पूर्ण नाव. महेश रामेश्वर उकारडे. हा आपण कानडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे. भैया आपण राज्य राजधानी पाठ केलं हो हे पाठ. हो. अरुणाचल प्रदेश, इटानगर, मेघालय, शिलाँग, मणिपूर, इम्फाळ, चंदीगड, हरियाणा, पंजाब, चंदीगड, तामिळनाडू, चेन्नई, कर्नाटक, मंगळुरू, ओडिसा, भुवनेश्वर, गोवा. गोव्याचं काय? पणजी, मध्य प्रदेश. अमरावती, मध्य प्रदेश राजधानी अमरावती का? काय मग? उत्तर प्रदेश, लखनौ, आंध्र प्रदेश, अमरावती, तेलंगणा. हैदराबाद. आपण लिंग पाठांतर केले. हो. किती लिंग आहेत मराठी भाषेत? 3. स्त्रीलिंगाची व्याख्या काय आहे? ज्या नामावरून आपला स्त्री जातीचा बोध होतो त्या स्त्रीलिंग म्हणतात. जसे की गायिका, देवी, राणी, आजी इत्यादी. स्त्रीलिंग नावाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो. ती गाय, ती शाळा, ती मुलगी. आपण काळाचे पण प्रकार बघितले. हो. भविष्य काळाची व्याख्या काय? भविष्यकाळ एखादी क्रिया पुढे घडणार आहे याचा बोध होतो त्यास भविष्यकाळ म्हणतात. जशी काय येते शेवटी? ईल, इन, शील, तीन, तील. तू रोमन अंक पण पाठ केले. हो झाले पाठ? हो. 1 चा रोमन अंक किती आहे? आय 10 चा, एक्स 20, डबल एक्स 50, एल 100, सी 40, एक्सएल 500, डी 1000, एम 900, सी एम 200, डबल सी 60, 60चा नाही झालं. 60 चा LX. 10 पुढे लावले की ती संख्या वाढते. तसं 40 चा किती आहे? XL. तसं 60 चा काय होईल? L आधी येईल आणि नंतर मग 50 अधिक 10 60 होतात. बरोबर का? त्यानंतर आपण उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द हो. शिकलो. काय उपसर्गला इंग्रजीतला शब्द? सफिक्स, का प्रेफिक्स? प्रिफिक्स. काय स्पेलिंग? PREFIX. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग घटित शब्द. काय व्याख्या आहे त्याची? उपसर्ग घटित शब्दाची व्याख्या काय आहे? कोण आली तुमच्यापैकी? दी तिच्याकडे माईक. स्वरा सांगते बघा. सांग उपसर्ग घटितची व्याख्या सांग. मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना उपसर्ग असे म्हणतात. उदाहरण? उदाहरणार्थ गैर, गैर, बे, ना, अप हे उपसर्ग येतात. जसे की हजर, गैरहजर, पसंत, नापसंत, सूर, बेसूर, शब्द, अपशब्द. डीच्या माहीनकडे आता. यानंतर बघा माहीन. सांगतो पूर्ण नाव. माहीन सय्यद. ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागोनाची वाडीची विद्यार्थिनी आहे. झालंय सगळं पाठ? रोमन अंक झाले? हो. किती? 1000चा? 1000चा एम 500, एल 150, 1000चा एल आहे. 1000चा एम 500, 500 500
त्याचा डी. 100, सी. 50, एल. 5, 5. व्ही. 10, एक्स. 12, 12. एक्स डबल आहे. 20. डबल एक्स. आपण राज्य राजधानी पाठ केल्या हो. आहेत का पाठ? हो. गोवा, पणजी. महाराष्ट्र, मुंबई. हरियाणा, चंदीगड. आंध्र प्रदेश, अमरावती. पंजाब, चंदीगड. उत्तर प्रदेश, लखनौ. मध्य प्रदेश. भोपाळ. आपण लिंग वचन पण हे केले है ना? हो. किती वचन आहेत मराठीमध्ये? 2. कोणते कोणते आहेत? एक वचन अनेक वचन. काय म्हणतात एक वचनला इंग्लिश मध्ये? एक वचनला सिंगुलर. काय स्पेलिंग? SINGULAR. सिंगुलर म्हणजे एक वचन. अनेक वचन म्हणजे? अनेक वचनाला काय शब्द आहे इंग्लिश मध्ये? प्युरल. काय स्पेलिंग? PLURAL. प्युरल म्हणजे अनेक वचन. गाडी या एकवचनी शब्दाचं अनेक वचन कसं होईल? गाडी. अनेक वचने गाड्या. नदीचं? नदी. नद्या. मुलीचं? मुलगीचं? मुलगी. मुलगी एकवचनी आहे तर अनेक वचनी कसं होईल? मुले. मुल्या का मुली? मुली. कुत्रा? कुत्री. झाड? झाडे. काळ शिकलो आपण. हो. किती काळ आहे एकूण? 3. कोणते कोणते सांग? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. काय म्हणतात वर्तमान काळाला इंग्लिश मध्ये? प्रेझेंट टेन्स. काय स्पेलिंग? PRESENT प्रेझेंट टेन्स म्हणजे? वर्तमान काळ. नाम शिकलो आपण ना? हो. काय म्हणतात नामाला? नाऊन. काय स्पेलिंग आहे? NOUN. नाऊन. नाऊन म्हणजे नाम. काय व्याख्या नामाची? कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नामाला नाम असे म्हणतात. भूतकाळाची काय व्याख्या आहे? कोणाला येते भूतकाळाची व्याख्या? सांगू? हा. एखादी क्रिया आधीच घडून गेली असा बोध होतो तेव्हा त्यास भूतकाळ असे म्हणतात. या काळाच्या शेवटी ला, ली, ले, ल्या हे अक्षर येतात. तुला येते का भविष्य काळाची महेश? दी त्या महेशकडं सांग व्याख्या. आधी तर सांग भविष्य काळाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फ्युचर टेन्स. काय स्पेलिंग? FUTURETENS. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. एखादी क्रिया पुढे घडणार आहे याचा बोध होतो त्यास भविष्यकाळ असे म्हणतात. या काळाच्या शेवटी ईल, इन, शील, तीन असे अक्षरे येतात. उदाहरण सांग एखादं भविष्य काळाचं. स्वरानोदय लागेल. मी उद्या लवकर येईल. दी अंबारकडे. हे बघा अंबार आणि हा या वर्षी 5वीला आहे. तरी सुद्धा यांच्या सोबत मराठीचे काही शिकत असतो. झाले का पाठ? सर्वनाम म्हणजे काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात सर्वनामाला? प्रोनाउन. काय स्पेलिंग? PRON. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. काय व्याख्या? सर्वनाम ज्या नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरले जाते त्यास सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी का ज्या नामाच्या ऐवजी? नामाऐवजी. सांग ना पूर्ण. पूर्ण सांग. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण?
उदाहरण म- महेश लवकर येईन. मी लवकर येईन. सर्वनामाचा याचा काय संबंध आहे? कोणाला माहिती आहे सर्वनामाची व्याख्या? पूर्ण सर्वनाम कोणाला पाठ आहेत? दे त्या माईंकडं. माईन सांगू लागली बा. सांग सुरुवातीपासून. PRONOUN प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. जसे की मी, मला, माझा, ती, तिला, तिने, तिचा, तू, तुला, तुझा, ते, त्याला, त्याने, त्याचा, तो, ते, त्यांनी, त्यांच्या, त्यांना, आम्ही, आपण, आम्हाला, आमच्या, तुम्ही, तुम्हाला, तुम्ही, तुम्हाला, तुमच्या. दे त्या साक्षीकडं. हे बघा साक्षी, सांग तुझं पूर्ण नाव. साक्षी ज्ञानेश्वर शिंदे. आणि ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेशवाडीची विद्यार्थिनी आहे. केलं का पाठ सगळं? रोमन अंक सांग बरं. 500चा किती आहे? D 1000, M 1500, MD 2000, MM 100. L 100चं L आहे का C आहे? C 50, L 4. 4 4चा रोमन अंक किती? IX IX की IV? IV 9चा IX 11, XX 15, X XV 20, XX 40, X XL 200, CC 300, CCC 600, C 600 दिलेलं नाही? 600 दिला की नाही? 700, 800. C CM अरे 500चं किती आहे? एक मिनिट थांबा. 500चं किती आहे? CD अरे 500चं हा 600चं काय होईल मग? DC. DC CD हा 400चा होईल. राज्य राजधानी पाठ केले आपण. हाय का गेलं त्यानं? गोवा, पणजी मध्य प्रदेश, मध्य प्रदेश भोपाळ अरुणाचल प्रदेश, ईटानगर आंध्र प्रदेश, अमरावती उत्तर प्रदेश, लखनौ हिमाचल प्रदेश, शिमला उत्तराखंड, देहरादून जम्मू आणि काश्मीर, श्रीनगर तामिळनाडू, चेन्नई कर्नाटक, बंगळुरू महाराष्ट्र, मुंबई गुजरात, गांधीनगर राजस्थान. जयपूर राज्य राजधान्या बऱ्यापैकी पाठ केलेले आहेत. लिंग किती प्रकारचे लिंग आहेत मराठीत? 3 सांग कोणते कोणते? पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. सांग पुल्लिंगाची व्याख्या. ज्या नामावरून आपणास पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग म्हणतात. स्त्रीलिंगची सांग. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग म्हणतात. उदाहरण सांग. कपाट कपाट स्त्रीलिंगी आहे का? गायिका राणी आजी किती मुलगी काळ किती आहेत मराठीमध्ये? 3 कोणते कोणते सांग. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ. नामाची व्याख्या सांग. नाम नाउन म्हणजे नाम. कोणत्याही व्यक्तीच्या वस्तूच्या पदार्थाच्या नावाला नाम असे म्हणतात.
तर अशा प्रकारे ही आमची बॅच आहे बघा. तर मुलांनो, खूप अभ्यास करा. अं, मागच्या वर्षीची बरीच मुलं काठावरती पात्र झाली. तुमचं लक्ष असलं पाहिजे की खूप गुण घ्यायचे, जास्तीत जास्त, म्हणजे असं काठावर ठेवायचं नाही. आपल्या मागच्या वर्षीचे काही मुली आहेत, काहींचे 1 विषय निघाला, 2 विषय गेले, काहींचे 3 निघले, 1 गेला, काहींचे 2 गेले, है ना. तर त्याच्यामध्ये 2 भाग असतात, त्यातले एकामध्ये पण कमी मार्क पडले तरी आपण जातो, आहे की नाही. शिकायला विषय 4 असले तरी 2-2 भागामध्ये तर डिव्हायडेशन केलेलं आहे. त्यामुळे जसं स्वरा प्रत्येक बाबतीत पुढं आपल्याला दिसते, तसंच तुम्ही सगळ्यांनी सुद्धा पुढं असायला पाहिजे.